यांनी उत्तर दिलंय। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरेंना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला। विचारा तर खरंच मी तिथे का गेला होता, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला? त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही। पण ज्यावेळी 2 बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे असतात, हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय। तीच भूमिका आज त्यांची आहे। अनेकांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो आहे, त्याच्यामुळे फोटोवर जाऊ नये। अशोक खरात-सोबतचे फोटो दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेनं माजी मंत्री दीपक केसरकर यांना लक्ष केलं होतं आणि यावरती शिंदेंच्या सोबत मी खरातच्या मंदिरामध्ये गेलो होतो असं स्पष्टीकरण देखील कालच केसरकर यांनी दिलेलं आहे। याच मुद्द्यावरून राऊतांनी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्यावरती निशाणा साधलाय। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे, ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येताय बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत। आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे। अनेक मंत्र्यांना आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेचे मंत्री दीपक